दादर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर परिसरात एका व्यक्तीने खुलेआम तलवार फिरवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रविकांत पडेची हे पक्षाच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना उपेंद्र सोळंकी आणि त्याच्या काही मित्रांसोबत किरकोळ वाद झाला होता। त्यावेळी पळेची यांनी वाद न वाढवता कार्यक्रम सुरू जाणे पसंत केले। मात्र कार्यक्रमाहून परत आल्यानंतर उपेंद्र सोळंकी यांनी रस्त्यावर खुलेआम तलवार फिरवत रविकांत पडेची यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि वस्तुस्थितीची भावना निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोळंकी आणि त्यांच्या काही साथीदारांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात खुलेआम शस्त्राचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून संबंधितांवर तडीपार करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। आता या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास काय निष्कर्ष करतो आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा धगधगती मुंबई न्यूज चॅनलला, कारण धगधगती मुंबई दाखवते सत्य, जनतेच्या आवाजाला देते बळ आणि पोहोचवते प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वांच्या आधी। माझं नाव रविकांत पडेची आहे। मी आणि माझा मित्र दोघं आमदारांच्या कार्यक्रमाला जात होतो आणि तिकडनं परत आम्ही घरी येत होतो। तर येताना ब्रिजच्याखाली उपेंद्र सोळंकी आणि त्याचे 2-4 मित्र तिथे ब्रिजच्याखाली उभे होते। सकाळी आमचा किरकोळ वाद झाला होता। त्या वादाने आम्ही जात असताना तो आमच्याकडे रागात बघत होता आणि आम्हाला शिव्या द्यायला लागला। तर आम्ही त्याला विचारायला बाबा का शिव्या देतो, काय झालं? तर तितक्यात तो दादागिरीनी करून मारायची धमकी देऊन तितक्यात त्याचा एक मित्र तलवार काढून माझ्या अंगावरती मारायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यासोबत उपेंद्र सोळंकी आणि त्याचे 2-3 मित्र होते। तर अशी जर घटना तर दादरसारख्या परिसरात घडत असेल तर सामान्य माणूस इकडे सुरक्षित कुठे? हे पुण्यासारखे घडावे लागले, तर तलवारी काढायला लागले, तर हे कुठेतरी थांबावे पाहिजे। तर मी वरिष्ठ पोलिसांना विनंती करतो की याच्यावरती नीट कारवाई झाली पाहिजे।